ह्या ठिकाणी पाहणी करायला आली आहे दहिसर टोलनाक्यावर, जी मी मागणी केली होती की मुंबईचे सगळे प्रवेशद्वार त्या मुंबईचे जे म्हणजे दहिसर टोलनाका असेल किंवा मुलुंड टोलनाका असेल, ऐरोली टोलनाका असेल, ह्या ठिकाणी प्रवेशद्वार झाले पाहिजे विथ टॉवर क्लॉक. तर एक सुंदर मुंबई एक जागतिक स्तरावरती असलेली एक वेगळी ओळख आहे आणि त्याला अजून वैभवशाली आणि गौरवशाली बनवण्यासाठी आपण जर अशा पद्धतीचे प्रवेशद्वार उभे केले तर एक वेगळी, कारण मुंबईला भरपूर पर्यटक येतात आणि हा जर एक नवीन एक सुंदर असा मुंबईसाठी प्रवेशद्वार आपण केलेत तर एक चांगली ओळख आणि एक सौंदर्यामध्ये मुंबईच्या भर पडणार. ते स्थानिक जे लोक आहेत त्यांची अशी पण मागणी आहे की जे दहिसर टोल नाका येते त्याला पुढे करायचे आणि वाहतूक समस्या मोठी आहे तिथे, त्याच्यासाठी काय? वाहतुकीची समस्या ही फक्त दहिसरपुरतीच मर्यादित राहिलेली नाही आहे, पूर्ण मुंबईची ह्याची आम्हाला जाणीव आहे आणि त्याच्यावरती आता आमचा सगळा आढावा बैठक असू दे, अधिकाऱ्यांशी बोलणं असू दे, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय म्हणजे बैठक चालू आहे. हा सगळा काय असतं, मी वारंवार माझ्या भाषणामध्ये किंवा स्पीचमध्ये सांगते की लोकप्रतिनिधी ॲडमिनिस्ट्रेशनचे अधिकारी काम करतातच आहे, पण लोकांचा सहभाग पण तेवढाच महत्त्वाचा आहे. एकेका घरामध्ये 4-4, 5-5 गाड्या असणार तर त्याला पण कुठेतरी नागरिकांनी पण आळा घातला पाहिजे. किमान एक गाडी तरी घराच्या बाहेर पडली पाहिजे. बाकी मेट्रोची कनेक्टिव्हिटी देवाभाऊनी इतक्या जोरात मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आहे. त्यानंतर आपली जी AC ट्रेन सुरू केलेली आहे, सगळ्या कनेक्टिव्हिटी डिजिटल तिकीट्स त्याच दरात ठेवलेले आहेत. तर एका घरातून 4-4, 5-5 गाड्या निघाल्यात तर मग हा विषय होणारच आहे. म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी तर पूर्ण आम्ही तयारीनिशी बाहेर रस्त्यावरती उभे आहोत तुमच्यासमोर. या ठिकाणचे आमदार मनीषाताई आहेत, गटनेते गणेशजी आहेत, तेजस्वी गोसाळकर नगरसेविका आहे, राणी द्विवेदी आहे, प्रकाश दरेकर स्थानिक नगरसेवक आहे. त्यामुळे आम्ही काम करतोच आहे, पण लोकांचा सहभाग एवढाच पाहिजे. किमान एक गाडी तरी घराच्या बाहेर त्यांची निघाली तर बऱ्यापैकी 30-40% ह्याच्यावर आळा बसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.